देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। वंचित बहुजन आघाड़ी का जिलाधिकारी कार्यालय पर जन आक्रोश मोर्चा। लॉकडाउन कालावधि से कई लोग बेरोजगार हो चुके हैं, जिसके चलते लॉकडाउन के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष बाला साहेब आम्बेडकर इन्होंने 12 अगस्त को डफली बजाओ आंदोलन किया था। तो वही आज विविध मांगों को लेकर अमरावती जिला बहुजन आघाड़ी की ओर से अमरावती जिलाधिकारी कार्यालय पर जन आक्रोश मोर्चा निकाला गया। आज 17 ऑगस्ट 2020 अमरावती जिल्ह्यातून वंचितचा जन आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे। अमरावती जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु या जिल्ह्यामध्ये बौद्धांवर वंचितांवर अन्याय सातत्यानं होत आहे। कोरोनाचं भूत आमच्या मानगटीवर बसवलं, परंतु इथल्या शासन प्रशासन आमच्यावर अन्याय करत असताना आम्ही चूप राहायचं ही भूमिका आम्ही घेतली नाही। म्हणून बाळासाहेबांच्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये एक प्रचंड मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये मांडवा या गाव चांदूर रेल्वेमध्ये येतं। चांदूर रेल्वेमध्ये येत असताना आमची भगिनी त्या ठिकाणी तिचा बलात्कार करून तिला मारण्यात येतं, म्हणून त्यांच्या विरोधात कुठलाच गुन्हा अजून दाखल झाला नाही। त्या ठिकाणी अनेकांनी निवेदन दिले, परंतु गुन्हा दाखल झाला नसल्या कारणानं या ठिकाणी आम्हाला प्रचंड मोर्चा जन आक्रोश मोर्चा काढावा लागला। अमरावती जिल्ह्यामध्ये केकतपूर हे गाव आहे। त्या केकतपूर या गावी आमच्या बांधवांवर त्या ठिकाणी 307चा गुन्हा दाखल झाला। वास्तविकता तो जो आरोपी आहे त्यांनी त्या विहारामध्ये शेण फेकून मारलं म्हणून विटंबना केली, त्याला अटक केली नाही आणि अटक न करता फक्त 3 दिवसात त्याला डिस्चार्ज होऊन हार्डली तो 324चा गुन्हा असेल, परंतु एका जबाबदार व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि फोन करून तो 307चा गुन्हा आमच्या तरुणांवर दाखल झाला। म्हणून 307चा गुन्हा केकतपूरच्या प्रकरणात मागे घेण्यात यावा। कोरोना काळातील वीज बिल जे असेल ते मागे घेण्यात यावं। त्यानंतर साऊरचं बुद्ध विहार 1976चं आहे, ते साऊरचं विहारामध्ये शासनाचा GR असताना 2011चा ते विहार अजूनही नियमानुकूल झालं नाही, म्हणून ते नियमानुकूल करण्यात यावं। त्यानंतर दिगरगावांचं बुद्ध विहार जे 30 वर्षापूर्वीचं बांधलेलं आहे, तहसीलदार संतोष काकडे यांनी चुकीचा अहवाल त्या ठिकाणी दिला, आदेश पारित केला, ते विहार पडलं पाहिजे असा आदेश पारित केला। म्हणून संतोष काकडे तहसीलदार यांना निलंबित करण्यात यावं आणि त्याच नंतर प्रीती गुळदेंनी जो अहवाल तयार केला, एक राजकीय दबावात येऊन जो अहवाल तयार केला, त्यानंतर त्या प्रीती गुळदेला सुद्धा निलंबित करण्यात यावं। या विषयाची भूमिका घेऊन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत। जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा अमरावती जिल्हा भडकल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे ठेवू। तो वही दूसरी ओर उस्मानाबाद यहाँ डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ औरंगाबाद यहाँ डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के भव्य ग्रंथालय निर्मिति को हर बार मैनेजमेंट बैठक में विरोध दर्शाने वाले अधिसभा सदस्य डॉक्टर संजय निंबाड़कर इनके खिलाफ एट्रोसिटी एक्ट के तहत कार्रवाई कर उनका अधिसभा सदस्य पद रद्द करने का निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलन के पदाधिकारियों द्वारा कुलगुरु को सौंपा गया है। आज सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा उस्मानाबादच्या वतीने माननीय राज्यपाल यांना माननीय कुलगुरू यांच्याद्वारा निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथालय उभारणीसाठी वेळोवेळी मॅनेजमेंट कमिटीमध्ये अधिसभा सदस्य डॉक्टर संजय निंबाळकर हे विरोध करतात। तसेच औरंगाबाद विद्यापीठामधील विद्यार्थी, कर्मचारी व अधिकारी यांना वेळोवेळी जाणीवपूर्वक जातीवाचक भावनेतून त्यांचा छळ करतात। तसेच विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी माननीय कुलगुरू यांच्यावरती दबाव आणतात। तसेच परंडा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय हे महाविद्यालय संजय निंबाळकर यांचे असून त्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी। तसेच जातीवाचक भावनेतून विद्यार्थी आणि अधिकारी कर्मचारी यांचा छळ केल्यामुळे
व ग्रंथालयाला विरोध असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावरती कारवाई करून त्यांचं सदस्यत्व निलंबन करण्यात यावे अशी विनंती व असे निवेदन आम्ही माननीय राज्यपालांना दिलेलं आहे, अशी आमची मागणी आहे। तो वहीं तीसरी ओर एनसीपी प्रमुख शरद पवार के दक्षिण मुंबई स्थित घर के कुक और 2 सिक्योरिटी गार्ड समेत 4 लोग कोरोना वायरस पॉजिटिव मिले हैं। महाराष्ट्र के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने बताया कि रविवार को पवार का टेस्ट कराया गया था जो नेगेटिव आया है। उन्होंने कहा पवार ठीक है, लेकिन हम उनसे कहेंगे कि कुछ दिन राज्य के दौरे पर ना जाए। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइपर, इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त तो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।